नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज दिनांक 29 डिसेंबर 2025. आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा. व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकरी असे आहेत मागील काही दिवसापासून आपल्याला फॉलो करत आहे आणि आपल्या जे काही मागील किती दिवसापासून आपण प्रिडिक्शन देत आहे ते तंतोतंत येत्या काळामध्ये ना आता घडत आहे. आणि खरंच हे सर्व श्रेय शेतकऱ्यांना जातो, कारण की भरपूर शेतकरी आपल्या पर्सनली कॉल करून तिथले सर्व इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि आपल्यापर्यंत सर्व बातमी सर्व शेतकरी देत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी शक्य होत आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर मार्केटमध्ये परत एकदा बाजारभावामध्ये वाढ झालेली आहे. ती वाढ कशा प्रकारे झालेली आहे, किती वाढ झालेली आहे, आवकमध्ये काय बदल आहे, आणि मी आवक बद्दलही सांगितलं होतं. आवक कसे राहू शकतात, आवक किती राहू शकतात, काय नाही, म्हणजे आवकवर डिपेंड असतो कांदा बाजारभाव. आणि विशेष म्हणजे जे केंद्रामध्ये कांदा बाजारभाव आहे तेही कसं काय झालेलं आहे, ते काय बाजारभाव आहे, राजस्थान मधलं काय परिस्थिती आहे, एमपी मधलं काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं. व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. सर्वप्रथम आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा बाजारभाव आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, शनिवारी काही वक्कल 28-30 रुपये, एक दोन वक्कल गेलेले होते. परंतु आज ती स्थिती थोडीशी चेंज झालेली आहे. आज जो काही सोलापूर मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव आहे ते वाढलेला दिसून येत आहे. सरासरी म्हणजे जास्तीत जास्त वक्कल जो आहे 18 ते 25 रुपयाच्या दरम्यान भरपूर असे वक्कल विक्री, म्हणजे मॅक्झिमम जो काही कांदा आहे तुमचा मीडियम कांदा असेल, मीडियम कांदा 23 ते 24 रुपये विक्री झालेला आहे. गोल्टा कांदा 1800 रुपये विक्री झालेला आहे. गोल्टी कांदा 1400-1800 रुपये विक्री झालेला आहे. चिंगळी कांदा 700-800 रुपये विक्री झालेला आहे. आणि जे काही सुपर एक्स्ट्रा जो कांदा आहे, जो व्हीआयपी एक्सपोर्ट माल आहे, तो सोलापूर मार्केटमध्ये 25 रुपयापासून ते 28 रुपयापर्यंत विक्री झालेला आहे. काही वक्कल 30 रुपये सुद्धा आज विक्री झालेला आहे. म्हणजे शनिवारीपेक्षा आज सरासरी मार्केट बाजारभाव वाढलेला आहे. 2 रुपये बाजारभाव, सरासरी बाजारभाव वाढलेला आहे. तुम्हाला अगर माझ्या या बाजारभावाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही इतरांचेही व्हिडिओ बघू शकतात, म्हणजे रोजची अपडेट आहे तीही बघू शकतात. परंतु आज जे काही बाजारभाव आहे तंतोतंत याचप्रमाणे आहे. आणि शनिवारच्या दिवशीपेक्षा आज बाजारभावामध्ये 2 रुपयाची वाढ आहे. आणि सरासरी मार्केट पाहिला असता जो जास्तीत वक्कल विक्री होणारा जो सोलापूर मार्केटमध्ये तो 18 रुपयापासून ते 24-25 रुपयापर्यंत जास्तीत जास्त कांदा विक्री होणारा वक्कल आहे. म्हणजे एकंदरीत बाजारभावामध्ये आज चांगला बाजारभाव दिसून येत आहे. मागणी वाढलेली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, जे काही बांगलादेश आहे ते बांगलादेश परत एकदा आयपी वाढवण्याच्या तयारीत आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, एक रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की हे जे काही म्हणजे कटस्थान होतं, म्हणजे काही दिवसाआधी एक मेसेज सर्क्युलेट होत होतं की बांगलादेश जो काही 17-18 तारखेपर्यंत कांदा निर्यात करणार, आयात करणार आहे, नंतर बंद करणार आहे, या गोष्टीला मी पूर्णपणे नकार दिलेलं होतं. हे चुकीचं मेसेज काही इतरांकडून पसरवले जाण्याची माहिती मी दिलेलं होतं. तसंच आता ते दिसून येत आहे आणि त्यामुळे कदाचित बाजारभावामध्ये बदल होऊ शकत. आणि आता कसं होणार आहे की परत आयपी वाढवण्याच्या तयारीत बांगलादेश सरकार आहे, कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये इलेक्शन आहे. त्यामुळे जी काही कांद्याची जी काही आयात आहे मोठ्या प्रमाणात बांगलादेश करणार आहे. त्यामुळे अजून काही बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. आणि बांगलादेश सोडून श्रीलंकेलाही चांगला कांदा चाललेला आहे. परत सौदी अरेबियाला चांगला कांदा चाललेला आहे. व्हिएतनाम, मलेशिया, भरपूर ठिकाणी आपला जो काही भारतीय कांदा आहे मोठ्या प्रमाणात निर्यात होताना दिसत आहे. आणि हळूहळू बाजारभावामध्ये थोडी बदल होताना दिसत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे काही राजस्थानमध्ये आहे आवक मात्र कमी आहे, तिथेही बाजारभाव 1-2 रुपये वाढ झालेले आहे. एमपी मध्ये सुद्धा बाजारभाव चांगल्या प्रकारे वाढ झालेला आहे. आणि आज या सर्व गोष्टीचं अवलोकन केलं असतं तर सरासरी पूर्णपणे भारतामध्ये आज 2 ते 3 रुपयाची वाढ बघायला भेटलेली आहे. तर हे चांगले दिवस आहे येत्या काळामध्ये. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, कांदाविषयक अपडेट माहिती, सर्व जे काही माहिती वगैरे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला नक्की फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. आणि सर्व अपडेट मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. जे कोणी शेतकरी नवीन आहेत त्यांना माहिती नाहीये, परंतु तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ बघत चला, तुम्हाला समजेल की पुढच्या काळामध्ये बाजारभाव कसे असतील. आणि सर्व सविस्तर माहिती मी वारंवार आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, फेसबुक चॅनलच्या माध्यमातून आणि इंस्टाग्राम चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तर भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.